हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सुप्रिया तुमचं स्वागत करते माझ्या छोट्याशा एका ब्लॉगमध्ये. तर आज कुठलीही मी रेसिपी बनवणार नाही आहे, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझं हे छोटंसं किचन आणि मी ते कसं ठेवलं आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे. माझं किचन हे गावाकडचं आहे, त्यामुळे जास्त मॉड्युलर नाही आहे, पण जसं आहे तसं मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर प्लीज सगळ्यांनी नक्की बघा. तर चला दाखवते मी तुम्हाला आज माझं किचन कसं आहे. तर हा आहे तो हॉल आहे आणि हॉलमधून आपण असं एंटर करतोय किचनमध्ये. जास्त मोठं नाही आहे. तर हे आहे माझं भांड्याचं कपाट. आम्हा बायकांना भांडी म्हणजे स्वर्ग सुख. घरात भांडी नसली की आम्हाला सगळं घर कसं रिकामं रिकामं वाटतंय. तर मी हे असे छोटे छोटे पार्टिशन करून घेतलेत कप्प्यांचे, जेणेकरून वेगवेगळी भांडी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवता येतील, जेणेकरून सगळी भांडी मिक्स होत नाहीत आणि मग आपल्याला सहजासहजी घेता येतात, धुताही व्यवस्थित येतात. एक एक कप्पा काढून जरी धुवून ठेवला ना तरी देखील चालतो. त्यामुळे मी हे बनवून घेतानाच मी थांबून इथे बनवून घेतले की मला हे असंच पाहिजे, एकत्र असं. सगळीकडे आता असे केबिनवाले असतात मोठे मोठे, तर मला हे असं नको होतं. मला असे छोटे छोटे हे पार्टिशन वाईज पाहिजे होते, जेणेकरून आपण काहीही ठेवू शकतो. इथे मी वेगळे वेगळे ठेवले. इकडे मी पातेले वगैरे ठेवलेत. हे डब्यांचं सेक्शन वेगळं केलं आहे, इकडं वेगळं केलं आहे. आणि ह्याच्या खालीसुद्धा दाखवते, ह्याच्या खालीसुद्धा काही साहित्य आपण ठेवू शकतो. इकडे माझे आंबोळीचे तवे वगैरे आहेत. इकडे मी झाडू वगैरे सगळं ठेवते ह्या साईडला. आणि हे तर गावाकडे सगळीकडे असतंच. ह्या लॉफ्टवरती बरीचशी भांडी बसली जातात. तर मी एका साईडला इकडे ना सगळे आपलं आता वाळवणीचं जे असतं उन्हाळ्याचं ते सगळं भरून ठेवलेलं आहे. सांडगे पापड वगैरे सगळे असे मी लावून ठेवलेले तिकडं, जेणेकरून हे कधीतरच लागतात आपल्याला. आपण काही रोज रोज ते तळत नाही. आणि ही आमच्या आहोंनी आणून ठेवलेली भांडी, जी मी कधीतरच घासते, रोज रोज मला काय घासणं किंवा. आणि पितळेची आणि तांब्याची भांडी जी आहेत तुम्हाला दाखवते, ही मी कधीतरच घासते. अगदी सणावारालाच फक्त होते माझ्याकडनं हे घासायला, नाहीतर ही एवढी भांडी घासणं माझ्याकडनं काय होत नाही सहजासहजी सारखं सारखं. आणि ही मिस्टरांची माझी आवड आहे, त्यांना जे आवडेल ते हे घेऊन येतात. आणि हे इकडे आमची वर्षभरासाठी असते ही चटणी आम्ही बनवून ठेवतो. खेडेगावी प्रत्येक ठिकाणी असं असतं की वर्षभराची जी असते लाल तिखट ती एकदम बनवून ठेवली जाते. हे वर्षासाठी उपयोगाला येते आपल्याला. आणि ते थोडीशी न लागणारी भांडी आहेत. ही भांडी एवढी दिसतात, पण मला रोजच कधी नाही कधीही उपयोगाचीच आहेत, त्यामुळे ही एवढी लावलेली आहेत. त्यामुळे असं कपाट मी छोटे छोटे कप्पे करून ऑर्गनाईज केलेलं आहे. प्रत्येकाचं सेक्शन वेगळं वेगळं ठेवलं आहे, जेणेकरून मुलांनाही घेताना व्यवस्थित तो घेता येईल. हे बघा असं काहीसं दिसतं. इकडे छोटे छोटे मी खळे ठोकून घेतलेले आहेत. आणि इकडे असते ती आमची बाजारासाठी ही बॅग जी रोज लागते ती मी इकडे ठेवली. आणि हे जे रोज काही नाही काही वस्तू घेतल्या जाणाऱ्या किंवा लाईट बिल जे उपयोगाचे जे आहेत ना, पावत्या वगैरे, त्या कधी ना कधी लागतात. ते मिस्टरांनी म्हणजे असं अडकून ठेवले, जेणेकरून कुठेही त्या हरवू नयेत म्हणून. तर हे असं कपाट झाल्यानंतर एवढी थोडीशी जागा माझी उरते, तर आम्ही कधी तर चहा प्यायला वगैरे असं बसतो इकडे. आणि इकडे मी असा डायनिंग टेबल ठेवला आहे माझा 6 चेअरचा. कोरोनामध्ये मला पायाचा त्रास चालू होता, मला बसता उठता येत नव्हतं, त्यावेळेला मी हा डायनिंग टेबल घेतला होता. ह्याला घेऊन 7 वर्ष झालेत, पण जसा आहे तसाच आहे अजून. छान आहे. आणि इकडे माझा असा हा फ्रीज आहे. तिकडे रिकामे झालेल्या बरण्या आणि बॉटल पाण्याच्या मी तिकडे ठेवलेल्या आहेत. इकडे माझं छोटंसं वॉश बेसिंग आहे. आणि इकडे खाली जे एक्स्ट्राचं जे मटेरियल आहे क्लिनिंगचं ते आहे खाली.
आणि हे आमच्या जानूने डेकोरेट केलेलं आहे हे. आणि अजूनही आम्हाला आरसा भेटलेला नाही आहे. छोटंसं वॉश बेसिंग माझ्या हट्टाखातर इकडे बनवून घेतलेलं आहे मी. मला हवंच होतं हे. माझ्या हट्टाखातर हे बनवून घेतलेलं आहे इकडे. उरलेले मटेरियलमधून हे बनवून घेतले. जे काडापा शिल्लक होत्या ना किचनसाठी वगैरे आणलेल्या त्याच्यामध्ये हे बनवून घेतलेलं आहे. ह्याला काय म्हणजे दरवाजा वगैरे बनवायचा होता, पण एकदा राहिलं की आपल्याकडनं ते होत नाही परत काम. त्यामुळे असं काय आहे. आणि फरशी ही लावली आहे ना वरती, ही सगळी माझ्या चॉईसची आहे. ही मला हवी होती, इकडे गार्डन टाईप असं पाहिजे होतं मला लुक याला, त्यामुळे मी ही चॉईस करून ही आणली. आणि हो, इकडे असं हे व्हेंटिलेशन आहे आमचं वरती, दाखवते. खूप वरती इकडून प्रकाश येतो जास्त, त्यामुळे दिवसा लाईटीची गरज भासत नाही इकडे. इकडे माझं वॉशिंग मशीन वगैरे आहे इकडे. हे तर तुम्ही बघितलेलंच आहे की इकडे माझं मंदिर आहे. मी असंच बनवून घेतले, मला ओपन मंदिरच हवं होतं. मी इकडे आणणार आहे मंदिर, तयार मंदिर आणून ठेवणार आहे. वरती त्या पायऱ्या जे बनवल्यात ना त्या काढून मी ह्याच फरशीवरती ना ते तयार मंदिर ठेवणार आहे. पण बघू आता कधी घडते. हे असं काय इकडे केले. इथे मला मोठी फरशी घालायची होती, पण त्यावेळेला आधीच कट करून ठेवली मी यायच्या आधी, त्यामुळे म्हटलं राहू दे आता, ही बनवून घेतली तर असू दे असं तोपर्यंत, नंतर इथं आपण काहीतरी करता येईल. तर हा माझा मोठाच्या मोठा किचन ओटा आहे. मला असाच हवा होता, त्यामुळे मी असंच बनवून घेतलं आहे. इकडे वॉश बेसिंग आहे. इकडे एका नळाला सकाळचं चावीला पाणी येतं आणि इकडं आपल्या टाक्यांचं वरचं पाणी येतं. आणि हे छोटंसं माझ्याकडे एक कपाट होतं. माझ्याकडे अजून हे नाही आहे, ॲक्वा नाही आहे, त्यासाठी ही ॲक्वासाठी मी पाईप काढून घेतली आहे बघा. ही त्या ॲक्वाचं असतं ना ते पाईप खाली लटकत राहते, तसं मला नको होतं, त्यामुळे मी ही डायरेक्ट तिकडं व्हेंटिलेशनमध्ये जाईल जेणेकरून तसं मी इकडे पाईप लावून घेतली आधीच ह्याच्यामध्ये घालून फरशीमध्ये. ह्यामध्ये ती पाईप टाकली ना इथून पाणी ते जाईल, डायरेक्ट पाणी इकडे बाहेर पडेल. असं मी ऑर्गनाईज केलेलं आहे छोटंसं एक कपाट. जे रेग्युलर आपल्याला जेवणासाठी ताटं वगैरे लागतात, प्लेटा वगैरे लागतात, ते मी सगळं इकडे ठेवले जेणेकरून सहज घेता येईल. आणि धुतलं तरी हे पाणी हे सगळं ह्याच्यामध्ये पडेल. शेगडी आहे 3 गॅसची, जेणेकरून माझा स्वयंपाक पटकन आवरतो याच्यावरती. आणि हे तर माझं रोज तुम्ही बघतायच. हे मला लागणारं साहित्य आहे तर जवळ ठेवले. डाळ्यांच्या वगैरे बरण्या तुम्ही म्हणत असाल तर सगळं डाळी वगैरे सगळं माझं फ्रीजमध्ये असते, बाहेर काही नाही. आणि असे मी खाली कप्पे करून घेतले त्याला किचनला, जेणेकरून इकडे साखर वगैरे जे रोजचं सामान असते ते इकडे असते. आणि इकडे सिलेंडर टाकी, कांदे बटाट्याची ट्रे वगैरे इकडे. इकडे मी गंज असे ठेवलेत, एकामध्ये तांदूळ आणि एकामध्ये साखर आहे, जेणेकरून हे सगळं मटेरियल इकडं बसते. याला आमच्याकडे ट्रॉल्या वगैरे नसतात खेडेगावी, पण आमच्या बनवायच्या होत्या, पण मला नको होत्या त्या, कारण ट्रॉल्यामध्ये असं म्हटलं जातं की झुरळं वगैरे होतात, त्यामुळे नको. नाही, आपली ट्रॉल्यामध्ये भांडी काय मावणार नाही आहेत, त्यामुळे मी असं काय नाही केलं. मला असंच आवडतं, म्हणून मग मी हे असं छानसं भांड्याचं कपाटच बनवून घेतलं. त्यामुळे किचनला पण एक वेगळाच लुक येतो. इकडे पाण्यासाठी मी एक हंडा आणि एक गंज एवढा आम्हाला चौघांना पुरेसा होतो तेवढं भरून ठेवले मी. तर असं काहीसं मी माझं किचन ऑर्गनाईज केलेलं आहे. तर तुम्हालाही माझं किचन कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा मला. तर मी अशा प्रकारे ऑर्गनाईज केलेलं किचन तुम्हाला आवडलं का नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर काय अजून मला बदल करायचे असतील जे तुम्हाला योग्य वाटत असतील तर नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ माझा आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ज्यांनी कोणी केलं नसेल. तर बाय.